निष्काम भावनेने सेवा काहीच करण्याची गरज नाही. जो देवाला मानत असेल, ब्रह्मलीन परमश्रद्धेय स्वामी रामसिद्धाजी महाराज सांगायचे, जो भगवान को नहीं मानते, आत्मा और परमात्मा की बात भी जिनको सुहाती नहीं है, लेकिन यदि वे लोग निष्काम भाव से सेवा करेंगे तो जो भगवान को नहीं मानते उनको भगवान मिल जाएंगे. हे कर्मयोगाची महिमा आहे. पण त्या उद्देशाने कर्मयोगाचं आचरण केलं गेलं पाहिजे. कर्मयोगाचं वर्म काय सांगितलं? निष्काम भावनेने सेवा. चला दुसरा योग कोणता? ज्ञानयोग. ज्ञानयोगाचं वर्म सांगतोय, एकेका शब्दात बोलतोय. ज्ञानयोगाचं वर्म आहे विचारपूर्वक त्याग. परत एकदा बोलतो. कर्मयोगाचं वर्म निष्काम भावनेने सेवा. ज्ञानयोगाचं वर्म आहे विचारपूर्वक त्याग. कशाचा त्याग? बाह्य संसाराचा त्याग नाही करता आला तरी चालेल, पण विचारपूर्वक देहाचा त्याग करायचा आहे. देहाच्या निरासे विजया ठाया माझी ऐसे काया जवन हे. अशा प्रकारे विचारपूर्वक त्याग. मी कोण आहे अशा प्रकारचा विचार आहे. मी हा कोण? करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, ओ म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी हा कोण? मला 2 दिवसापासून व्हायरल इन्फेक्शन झाले आणि मी सध्या 4-5 वर्षापासून आपण आहोत का ॲलोपॅथिक अँटीबायोटिक आणि स्टेरॉइड. अशोक महाराज, शरीर आपण आहोत का? नाही. आहे मी हा कोण? करावा विचार. मी कोण आहे याचा विचार केला पाहिजे. आपण जगाचा विचार करतो, परक्यांचा विचार करतो, पण स्वतःबद्दल विचार करत नाही. देह हे, लक्ष देणार का, देह हे साधन आहे, देह हे स्वरूप नाही. काय बोललो? देह हे साधन आहे, देह हे स्वरूप नाही. आपण देहाला स्वरूप समजतो, हे आपलं अज्ञान आहे. अज्ञान म्हणजे काही वस्तू नाही. अपूर्ण ज्ञान म्हणजे अज्ञान नाही. परत लक्ष देणे का, ब्रह्मलीन परमश्रद्धेय स्वामी रामसिद्धाजी महाराज सांगायचे, ज्ञान के अभाव को अज्ञान नहीं कहते, विपरीत ज्ञान को अज्ञान कहते हैं. ही अज्ञानाची व्याख्या. प्रत्येकाला कोणतं कोणतं ज्ञान आहे. असं जिथे ज्ञान नाही तो जीव नाही, तो जड आहे का? ज्ञान प्रत्येकाला आहे, परंतु ते ज्ञान विपरीत ज्ञान आहे. विपरीत ज्ञान हेच अज्ञान आहे. देह हे आपलं स्वरूप नसताना आपण देहाला आपलं स्वरूप समजतो, हे अज्ञान आहे. देह हे साधन आहे, स्वरूप नाही. परत समजून आपल्याकडे सांगत पुढे चालतं, समजून देत. गाडीत एखादा व्यक्ती प्रवासी बसला. गाडी लोखंडाची असते, प्लॅस्टिकचे, आणि काही अवजारांनी तिला सजवलेली असते. गाडी हे साधन आहे. त्या गाडी रूपी साधनामध्ये, 4 व्हीलर रूपी साधनामध्ये एखादा चालक बसला किंवा सहप्रवासी बसला. तो गाडीत बसल्यावर गाडी स्वरूप असतो की गाडीपासून वेगळाच असतो? गाडीत बसला तरी तो गाडीपासून वेगळाच असतो. तसं देह हे एक प्रकारचं परमार्थाचं साधन आहे. त्या देहाला संचालन करणारा जी परमात्मा शक्ती, ती परमात्मा शक्ती जीव रूपाने देहात विराजमान आहे. जसा गाडीत बसलेला व्यक्ती लोखंडाचा प्लॅस्टिकचा होत नसतो, तो गाडीत असतानाही गाडी प्रवास करते त्यावेळेला सुद्धा तो वेगळाच असतो. तसं जीवन जगत असताना देह आपल्या सोबत असलं तरी आपण देहापासून वेगळेच असतो. देहाशी आपण कधीच एकरूप झालो नाही, देहाशी आपण एकरूप नाही, आणि देहाशी आपण कधीच एकरूप होऊ शकत नाही. असं असताना आपण स्वतःला देह स्वरूप समजतो, हे आपल्या जीवनातलं मोठं अज्ञान आहे.
बस हे अज्ञान बाजूला करा. आपण कोण आहोत तो भाग वेगळा, पण आपण हे दिसणार आपण नाहीत. हे ज्यानं आपल्या जीवनात स्वीकारलं, लक्ष द्या, ऐकणं वेगळं, माझ्यासारख्याने बडबड करणे वेगळी, तुमच्यासारख्याने ऐकणं वेगळं. हे ऐकण्याने काम होत नाही, हे ऐकल्याने काम होत नाही, हे सांगण्याने काम होत नाही, हे स्वीकारल्याने काम होत असतं. ॲक्सेप्ट म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये. एखादं ॲप्लिकेशन, फोन पे, गुगल पे किंवा ते आधार वगैरे जे ॲप्लिकेशन असतात, ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यावर आपण त्याच्यात आपली आणि पर्सनल इन्फॉर्मेशन भरली, व्यक्तिगत माहिती, मोबाईल नंबर, ईमेल आय डी वगैरे, आणि त्याच्यानंतर पासवर्ड टाकला, कॅप्चा फिल केला, त्याच्यानंतर सरतेशेवटी एक ऑप्शन असतं, टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट. टर्म्स अँड कंडिशन जोपर्यंत आपण ॲक्सेप्ट करणार नाही तोपर्यंत नेक्स्टचं बटन ग्रीन होणार नाही. लक्षात येते देवेंद्र हो. नेक्स्टचं बटन तेव्हाच ऑन होईल जेव्हा सगळी माहिती भरल्यानंतर सुद्धा टर्म्स अँड कंडिशन. तसे परमार्थाचे टर्म्स अँड कंडिशन आहे, शरीर आहे पण शरीर मी नाही, हे आपलं नाही, हे आपलं स्वरूप नाही. लक्षात येत असेल तर परमार्थ त्याचा फार मोठा लाभ होईल. कारण श्रीमद भगवद्गीतेत सुरुवात करतानाच हेच सांगितलं, देही नित्यमवद्वयम् देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितु मर्हसि. या अर्जुना स्वतःला तो देह समजतो, सारे तो देह तू नाही, देहापासून तू वेगळा आहे. म्हणून ज्याला स्वर्गाला जायचं असेल ब्रह्मणे परमशक्ति स्वामी राम सुदाजी महाराज सांगायचे, जिसको स्वर्ग में भी जाना है तो उसको भी ये शरीर से मैं अलग हूँ ये मानना ही पड़ेगा, क्योंकि इस शरीर को स्वर्ग में नहीं ले जा सकते. इस शरीर को यहाँ छोड़ना पड़ता है, मरने के बाद दूसरा शरीर मिलता है. मतलब ये हमारे साथ मरने के बाद नहीं रहता, जिंदा रहते हुए भी हमारे साथ नहीं है. इसको हमने साथी मान लिया, ये हमारी गलती है. हे स्वरूप नाही, हे काय प्रवासाचं एक फक्त साधन आहे. हे स्वीकारावे. कडू औषधी आहे, पण हे स्वीकारल्यानंतर गुण चांगला येणार हे निर्विवाद सत्य आहे. परत एकदा आपल्या समोर निवेदन करतो, निष्काम भावनेने सेवा, कर्मयोगाचं वर्म, विचारपूर्वक देहादिकांचा त्याग हे ज्ञानयोगाचं वर्म, आणि भक्तियोगाचं वर्म काय? देव माझा, देव माझा, मी देवाचा, देव माझा, 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 देव माझा, माझा, देव माझा, मी देवाचा. ओ देव माझा, 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 देव माझा, 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 देव माझा, मी देवाचा. देव दिसतो का? एक आश्चर्य है भरत जी महाराज, जो दिखता है वो अपना नहीं, शरीर दिखता है लेकिन शरीर अपना नहीं. जो भगवान दिखते नहीं वे अपने हैं. हे आश्चर्य फार मोठं. आणि म्हणून भगवंत या आश्चर्यावरच फिदा होतात. भक्ताला शरीर आणि संसार दिसतो तरी देखील तो त्याचा त्याग करतो, आणि मी त्या भक्ताला दर्शन देत नाही तर तो माझा स्वीकार करतो. म्हणून भगवंत भक्ताच्या दर्शनासाठी दिवाने होतात. त्याला हेच कार्य. म्हणजे दिसतंय शरीर आणि संसार ते आपले नाही. जो भगवंत दिसला नाही, अजूनही दिसत नाही, तरी देखील तो भगवंतच आपला आहे. मैं हूँ श्री भगवान का, मेरे श्री भगवान, अनुभव यह करते रहो, गजादारी ओम सियावर रामचंद्र की जय, द्वारकाधीश महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, अरे भाई सब संतन की जय. असा हात केला का? स्टॉप मारायचा याला. परमादरणीय परमपूज्य रामायणाचार्य ठोक महाराज ह्या लईमध्ये ह्या चालीत म्हणतात,
मैं हूँ श्री भगवान का, मेरे श्री भगवान। अनुभव यह करते रहो, तजामदाभिमान सियावर रामचंद्र की जय। मैं भगवान का हूँ और भगवान ही मेरे हैं। भगवान के अलावा दुनिया में मेरा कोई नहीं और मैं भगवान के अलावा किसी का नाही। बस हे जीवनात स्वीकारणे हे भक्तीचं वरम आहे। देवच माझा आणि मी देवाचा। मेरे तो गिरधर गोपाल दूसरो न कोई, जाके सिर मोर मुकुट मेरो पति सोई। मेरे तो गिरधर गोपाल दूसरो न कोई। एक भगवंतच आपला आहे, बाकी जगात सगळे ऐका। परत एक वर्म सांगतो, पुढे सांगतो माझ्या बोलण्यात। देहाला आणि जगाला कदाचित तोंडाने आपलं म्हटलं गेलं तर तो दोष नाही, त्याला आपलं मानणं दोष आहे। लक्षात येते का बोललेलं? तुम्ही बँकेत पैसे मोजताय, वास्तविक पाहता पैसे तुमचे आहेत का? कोणाचे आहेत? ते देवाचे आहेत। आता आपला विचार काय चाललेला आहे? अशोक महाराज आपल्याजवळ जे काय कोणाचं आहे ते देवाचं आहे। परत अजून एक मुद्दा आठवला, आपलं काहीच नाही, आपलं फक्त देव आहे। हा, परत एकदा, घर आपलं आहे का? नाही। शेती आपली आहे का? नाही। बँकेचे पैसे आपले आहे का? नाही। आपले नाही, आपलं काहीच नाही। आपण कोणाच्या? देवाचे आहोत। आणि आपल्याजवळ जे काही येते कोणाचं आहे? देवाचं आहे। पर्याय नाही, देव आपला आहे तर सगळं कोणाचं होत आहे? आपलं होतं, कारण इनडायरेक्ट। लक्षात आलं का तुमच्या? डायरेक्ट आपलं नाहीये, डायरेक्ट आपलं नरकाला नेणार आहे, इनडायरेक्ट आपलं शांती प्रदान करून भगवत धामाला नेणार आहे। लक्ष द्या। आता बँकेत तुम्ही पैसे मोजताय, पैसे आपले नाही आहे, ते कोणाचे? देवाचे। पैसे मोजता मोजता कॅशियर, बँकेच्या कॅशियर विचार, तुम्हाला पैसे भरायचे बँकेत, कोणाचे पैसे आहेत? देवाचे आहेत। स्लीपर नाव तुमचं आहे, तिथे चालणार नाही, तिथे म्हणावं लागेल पैसे माझे आहेत। माझे म्हणणं दोष नाही, माझे मानणं दोष आहे। लक्षात आलं का? हे भक्तीचं वरम आहे। जगाला माझं म्हणणं दोष नाही, नातवाला माझं म्हणणं दोष नाही, आजी घराला माझं म्हणणं दोष नाही, शेताला माझं म्हणणं दोष नाही, मुलाला माझं म्हणणं दोष नाही। लक्षात आलं का? माझं म्हणणं दोष नाही, माझं मानणं दोष आहे। हे भक्तीचं वर्म आहे आणि हे वर्म ज्याच्या जीवनात त्याच्याकडे 3 लाख पहिल्याचे भक्तीचे सिद्ध पुरुषांची लक्षण असतात, ती साधकाने आपल्या जीवनात साधना म्हणून वापरायची असतात। ज्याच्या जीवनात भक्तीचं वर्म आहे, अर्थात वर्म जाणून भक्ती करतो, अर्थात देव माझा आणि मी देवाचा, हे जाणून जो भक्ती करतो त्याच्या जीवनात पहिला लाभ शांती। मग आपण आपल्या जीवनात कमीत कमी स्वरूप शांती नाही तर साधन शांती तरी आणावी। शांती जास्त तकतक केल्यामुळे जीवनातली शांती भंग पावते। कुठपर्यंत तकतक करणार? प्रत्येकाला असं वाटतं माझ्या मतानुसार घर चाललं पाहिजे, ज्याला असं वाटतं माझ्याच मतानुसार घर चाललं पाहिजे, माझ्या मतानुसार घर चाललं पाहिजे इथपर्यंत अशोक महाराज ठीक आहे, पण माझ्याच मतानुसारच चाललंच पाहिजे हे जितके जास्त येते तितकी चैनी पडणार नाही। चांगला सल्ला द्यावा, नाही ऐकला तर सोडून द्यावा। कुठपर्यंत सांभाळणार? नाही ना, मग यांना जर समजवलं नाही, मग आपण जर घरात बोललो नाही, मग हे एक पोखील मोके होतील, तू मरशील तर तेच करतील ते। लोक ऐकतच नाहीये। भरत महाराज काय करावं? हे ज्येष्ठ नागरिक ऐकतच नाही बिचारे। जीवनात शांती का भंग पावते? लक्ष देऊन ऐका। आता जो विनाकारण घरात जास्त बोलतो, संसारात देवाला सोडून किंवा संत आणि संत चरित्रांना, भगवंतांनी भगवंताच्या चरित्राला किंवा इतरांचं भलं व्हावं याला सोडून जो विनाकारण स्वार्थमय जास्त बोलतो त्याचं चित्त शांत राहत नाही। विनाकारण जास्त बोलतो। ऐकायला कानं किती आहे? पटकन बोला, बोला। ऐकायला कानं 2, देवेंद्र बोल पटकन। ऐकायला कानं 2, पाहायला डोळे, बोलायला थोडं तोंडातून 2 आहेत कोणाला?
नाही, तोंड एकच आहे. गणित काढा. 2 कान ऐकायला, 2 डोळे पाहायला, 4 एक तोंड बोलायला, टोटल 5%. 100 भागिले 5 उत्तर आलं 20. 20 दुणे 40% ऐकावे, लक्ष द्यावे. 20 दुणे 40% पहावे. 40 ना 40 किती झाले? 80. आता किती उरले? 20% बोलावे. ज्या माय मौल्या जास्त बोलतात त्यांनी लक्ष देऊन मन सासरे लई येतो तास गुणी जातात. हे कोणासाठी बोलतोय? ज्यांना एसटी मध्ये पूर्ण तिकीट पैसे भरून काढावं लागतं त्यांनी 20% बोलावे. पण जे हाफ तिकीट मध्ये फिरतात त्यांनी हाफ कमी करावे. 20 मधून हाफ किती? 10% बोलावे. जे फुकट फिरतायत, ज्यांना तिकीटच लागत नाही, त्यांनी गप्प बसावे. आणि जे फुकट फिरतायत ते जास्त वटवट करतायत. एक कंडक्टर भेटला जळगावचा. महाराज जनरेटर डबा असेल तर आणून द्या. म्हटलं काय घरगुती टेन्शन आहे का? घरगुती नाही, ड्युटीचं टेन्शन. एवढे फुकट्या गर्दी करताय, एसटीचं टंपर मोडून टाकून म्हटलं त्यांनी. विनाकारण जास्त बोलू नका. जो जितका जास्त बोलतो तो तितका लवकर मरतो. तुम्ही म्हणणार बाबा पहिला नंबर तुमचाच लागतो. आम्ही हे जे बोलतोय हे आपलं हित व्हावं या उद्देशाने जर बोलत असो तर आमचं हे बोलणं मौन धरण्यासारखं आहे. हा, आम्ही जर स्वार्थाने बोलत असो, इथं उभं राहिल्यावरही कमीत कमी इथं उभं राहिल्यावर 2 तास तरी निष्काम आणि निस्वार्थ असावे, एवढी तरी या गादीची पावित्र्य राखावे, अशी इथं उभं राहणाऱ्यांनी पथ्य काढावी अशी विनंती करतो. विठ्ठल